वस्तू आणि सेवा करांमधील ऐतिहासिक सुधारणा आता लागू झाल्या असून याचा सर्वसामान्य नागरिकांना निश्चितच फायदा होणार आहे, अशा प्रतिक्रिया व्यापाऱ्यांकडून येत आहेत. तर 28% जो GST होता तो आता सरळ 18%वर आहे. नेट जर इफेक्ट त्याचा पाहिलं तर 7 ते 8% कस्टमरला त्याचा डायरेक्ट म्हणजे एंड युजरला फायदा भेटणार आहे. तो रोजगारातही वाढ होईल. काय होईल की ॲटोमॅटिक याच्यातनी कस्टमरची जी पेईंग कॅपॅसिटी आहे ती वाढेल, सेल वाढेल. सेल वाढलं की ॲटोमॅटिक कंपनीला प्रोडक्शन वाढवावं लागणार आहे आणि त्या प्रोडक्शन वाढवण्यासाठी जे रोजगार आहे, एम्प्लॉयमेंट आहे ते सुद्धा वाढणार आहे. कमी झाल्याने मेडिकल फील्डला खूप क्षेत्राला फायदा होणार आहे. खरं म्हटलं तर जनसामान्यांना खूप फायदा होणार आहे याचा, कारण मेडिसिनवरला GST 12 ते 18% जो होता तो आता 5%वर आलेला आहे. फूड सप्लिमेंटचा पण GST कमी झालेला आहे. यासोबतच सर्जिकल आयटम्स आणि जे मेडिकल फील्डला लागणारे काही इक्विपमेंट होते त्याचा पण GST कमी झालेला आहे. तर याचा फायदा जे जनसामान्य आहे त्यांना होणार आहे.